नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची इतिहासामधील सर्वात मोठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्याच्यामध्ये 8,169 पदं आहेत. आपल्याला माहीत असेल आजपासून त्याचे ऑनलाईन अर्जही सुरू झालेले आहेत, ज्याच्यामध्ये गट ब आणि गट क चा समावेश होतो. राज्यामधील 37 जिल्ह्यांच्या केंद्रावरती ही परीक्षा तुमची आयोजित केली गेलेली आहे. 30 एप्रिल 2023 ची डेट देखील त्यांनी विद्यार्थी मित्रांनो डिक्लेअर केलेली आहे. पुन्हा तुम्हाला या ठिकाणी संधी भेटेल की नाही त्याबद्दल शंका आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो खूप मोठी जाहिरात आहे. आपल्याला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो, लिपिक हे जर पद बघितलं तर सर्वात जास्त 7,000 प्लस जागा त्याच्या भरल्या जात आहेत. गट क मधलं पद आहे, त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो संधी सोडू नका. त्याचबरोबर गट ब मधील इतरही पदं आहेत. कर सहाय्यक असेल, तांत्रिक सहाय्यक असेल, सहाय्यक कक्ष अधिकारी असेल, राज्य कर निरीक्षक असेल, PSI असेल, सर्व पदं याच्यामध्ये भरली जात आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी पदं भरती केली जाते याच्यासाठी सिलेबस काय असणार आहे, नवीन स्ट्रॅटेजी तुमची कशी असायला हवी, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो सिलेबसमध्ये नेमके काय काय बदल झालेले आहेत, तुमची पूर्व परीक्षा ह्याची सर्व पदांची मिळून कशी होणार आहे त्याबद्दलची ही माहिती आपण बघणार आहोत. डिटेलमध्ये आपण स्टेप बाय स्टेप सर्व माहिती बघूयात. मित्रांनो, आत्ताच्या सध्याच्या या 8,000 पदांसाठी राज्यसेवेच्या गट क मधील लिपिक असेल किंवा इतर पदांसाठी व गट ब साठी अड्डा 24/7 एक बॅच लॉन्च केली आहे. त्या बॅचचं नाव आहे सारथी बॅच MPSC 2023. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुमचे सर्व विषय तज्ज्ञ फॅकल्टीकडनं कव्हर केले जातील आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्व लाईव्ह क्लासेस त्याचे मिळणार आहेत. आणि हे रेकॉर्डेड लाईव्ह क्लास तुम्ही 1 वर्षापर्यंत अनलिमिटेड वेळा पाहू शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये तुमच्या सर्व विषयांची थेअरी प्रॅक्टिस, त्याचबरोबर MCQ ची प्रॅक्टिस देखील आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार केली जाणार आहे. आणि हे सर्व विषय जे आहेत तुमचे परीक्षेची जी तारीख आहे 30 एप्रिल त्याच्या अगोदर कव्हर केले जाणार आहेत. तर ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अतिशय माफक दरामध्ये ही बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे. कशा पद्धतीने ही सारथी बॅच जॉईन करायची त्याची माहिती आपण लगेच बघूयात. सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे. अड्डा 24/7 हे टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने हे ॲप्लिकेशनचा इंटरफेस दिसेल. हे इन्स्टॉल करायचे तुम्हाला. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने याचा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला स्टेट एक्झाम सिलेक्ट करायचं आहे आणि याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. या ठिकाणावरून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इंटरफेस याचा तुमच्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला स्टडी मटेरियलचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रीमियम स्टडी मटेरियलवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला MPSC सिलेक्ट करायचं आहे. याच्यामधली तुम्हाला जी सेकंड नंबरची सारथी बॅच MPSC कंबाईन ग्रुप C आणि ग्रुप B साठी दिसते, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला याची सर्व माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणावरून काय करायचं, तुम्हाला आता किंमत 1,882 रुपये दिसते. परंतु तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत तुम्ही जर हे बुकिंग केलं, बॅच जॉईन केली तर तुम्हाला 17% डिस्काउंट आहे. हे C ऑफर्सवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी अवेलेबल ऑफर्समध्ये तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेली मी. तुम्हाला या ठिकाणी जॉब 7 टाकायचं आहे. आपल्या चॅनलचा कोड आहे आणि अप्लायवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहा, प्राईस तुमची 1,562 रुपये आहे फक्त. पूर्ण तुम्हाला 30 एप्रिलच्या अगोदर सर्व या ठिकाणी या बॅचमध्ये लिपिक पद असेल, STI असेल, PSI असेल, सर्व विद्यार्थी मित्रांनो प्री एक्झाम असेल त्याबद्दलचे सर्व विषय जे आहेत ते या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीमध्ये शिकवले जाणार आहेत. त्यासाठी आजच ही बॅच जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि अशा पद्धतीने ही बॅच जॉईन करा. याच्यामध्ये तुम्हाला जॉब 17 हा 17% डिस्काउंट देखील भेटणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता महत्त्वाचं आहे याच्यामध्ये तुमची गट क आणि ब ची जी परीक्षा होणार आहे, जी की पूर्व परीक्षा दोन्ही गटांची एकत्रित होईल. त्यासाठी नेमका सिलेबस काय असणार आहे, संयुक्त पूर्व परीक्षा असं त्याला म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये 100 तुमचे गुण असतील. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जी परीक्षा तुमची होईल त्यासाठी 100 गुण, 100 प्रश्न असतील. दर्जा तुमचा पदवीवरती असणार आहे. मराठी आणि इंग्रजीमध्ये तुमची परीक्षा होती. 1 तासाचा तुम्हाला वेळ असतो. तर दोन्ही गटांची एकत्रित परीक्षा आहे. MCQ बेस तुमचे प्रश्न असतात. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 1/4 एवढी निगेटिव्ह मार्किंग देखील ठेवलेली आहे. तर याच्यामध्ये नेमके कुठले विषय येतात, सामान्य क्षमता चाचणी हा तुमचा विषय आहे. त्याच्यामध्ये पहा, जसे की इतिहास आहे पहिला टॉपिक, ज्याच्यामध्ये आधुनिक भारताचा अभ्यास तुम्हाला इतिहासाचा करायचाच आहे, परंतु महाराष्ट्राचा इतिहास देखील तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे. त्याचबरोबर भूगोल आहे. महाराष्ट्राच्या भूगोलासह पृथ्वी, त्याचबरोबर जगातील विभाग, हवामान, अंशांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान असेल, प्रमुख पिके असतील, उद्योगधंदे इत्यादी तुम्हाला भूगोलामधील सर्व अभ्यास या ठिकाणी असणार आहे. पदवीच्या बेसवरती सर्व प्रश्न असतील तुम्हाला. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था, ज्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था तुम्हाला विचारली जाईल आणि शासकीय अर्थव्यवस्था देखील विचारली जाईल, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न,
शेतीबद्दलचे प्रश्न असतील, उद्योग, व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य आणि बेरोजगारी असेल. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो अर्थसंकल्प असणार आहे, लेखापरीक्षण इत्यादी बद्दलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आता चालू घडामोडी हा चौथा तुम्हाला टॉपिक असेल, ज्याच्यामध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी तुम्हाला विचारले जातील. 3 टॉपिक असतील, भारत, महाराष्ट्र आणि जग. हे चालू घडामोडीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. राज्यशास्त्रामध्ये विद्यार्थ्यांनो सर्व राज्यशास्त्राबद्दलचे तुम्हाला प्रश्न असतील. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान हा टॉपिक तुम्हाला असेल, ज्याच्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. त्याचबरोबर अंकगणितामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्यानंतर अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी सर्व प्रश्न आहेत. तुम्ही जर विद्यार्थ्यांनो सरळ सेवेचा अभ्यास केलेला असेल आणि तुम्हाला जर आता विद्यार्थ्यांनो ही परीक्षा द्यायची आहे, तर तुम्ही विद्यार्थ्यांनो नक्की अड्डा 24/7 हा क्लास जॉईन करून याच्याला अजून तुम्हाला या ठिकाणी जास्त तुमचा अभ्यास करून घेऊ शकता तुम्ही, कारण की टॉपिक वाईज तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी देखील प्रश्न आहे तुम्हाला, ज्याच्यामध्ये उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकते हे आजमावण्यासाठी प्रश्न असतात. तर टोटल विद्यार्थ्यांनो तुम्हाला 100 प्रश्न या ठिकाणी 100 गुणांसाठी पूर्व परीक्षामध्ये विचारले जातील. हा विद्यार्थ्यांनो नवीन सिलेबस या ठिकाणी ग्रुप सीचा आणि ग्रुप बीचा पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला असणार आहे. आता त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो तुमची मेन्स एक्झाम होईल. मेन्स एक्झाममध्ये जर बघितलं विद्यार्थ्यांनो आपण, तर ग्रुप सी आणि ग्रुप बीचा जवळपास दोन्हीचा सिलेबस एकच आहे, सारखा सेम सिलेबस आहे. ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो फक्त याच्यामध्ये जी PSIचं पद आहे त्याच्यासाठी तुमची काय होणार आहे, एक शारीरिक चाचणी 100 गुणांची होते आणि मुलाखत 40 गुणाची घेतली जाते. तर आता मेन्स एक्झाम तुमची कशी होते पहा, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो तुम्हाला 200 गुणांचे 2 पेपर घेतले जातात. टोटल 400 गुणांची पेपर तुमचे होतात मेन्समध्ये. 2 प्रश्नपत्रिका असतात तुम्हाला, ज्याच्यामध्ये पहा विषय मराठी असतो, ज्याच्यामध्ये प्रश्नसंख्या 50 असते, गुण 100 असतात. 12वीच्या दर्जावरती तुम्हाला मराठीमधून मराठी व्याकरण वगैरे असेल, शब्दसंग्रह असतील त्याच्यावरती प्रश्न असतात. त्यानंतर इंग्रजी व्याकरण वगैरे असेल किंवा शब्दसंग्रह असतील, दोन्हीचा एकत्र तुम्ही अभ्यास देखील या ठिकाणी करू शकता. सेम त्याच्यावरती 50 प्रश्न 100 गुणाला विचारले जातात. बेस मात्र पदवीचा असतो आणि इंग्रजीमध्येच प्रश्न असतात. एका तासासाठी तुम्हाला या दोन्ही म्हणजे एक तास तुम्हाला या दोन्ही विषयासाठी दिला जातो. त्याच्यानंतर एका तासासाठी अजून तुम्हाला सामान्य ज्ञान अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणीवरती प्रश्न असतात. 100 प्रश्न 200 गुणाला तुम्हाला विचारले जातात. टोटल किती झाली, 400 या ठिकाणी गुणांची परीक्षा तुमची होते मराठी इंग्रजीमध्ये. MCQ बेस तुमचे हेही प्रश्न असतात. याच्यामध्ये तुमची परीक्षा जी आहे मेन्स देखील तुमची ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर तुम्हाला 1/4 इतकी याच्यामध्येही निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आता डिटेलमध्ये याचा सिलेबस जर बघायचं झालं तर मराठीमध्ये काय असणार, जसं मी तुम्हाला सांगितलं, शब्दसंग्रह आहे, वाक्यरचना आहे, व्याकरण आहे, म्हणी, वाक्यप्रचार आहे आणि त्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग कसा करायचा त्यावरील प्रश्नाची उत्तरं, त्याचबरोबर उत्तरावरील प्रश्नांची उत्तरं देखील तुम्हाला दिले जाऊ शकतात. इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ग्रामर असेल, त्यानंतर आयडियम्स असतील आणि फ्रेजेस असतील, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला असतील. हा झाला पहिला पेपर तुमचा मेन्समधील. पेपर 2 मेन्समध्ये अजून एक असतो, तो म्हणजे सामान्य बुद्धिमापन व आकलन, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी काही प्रश्न असतात बुद्धिमत्तेचे. त्याच्यानंतर चालू घडामोडी सेम आता विद्यार्थ्यांनो प्रीमध्येही तेच आहे, याच्यामध्येही तेच असतात प्रश्न, तुम्हाला फक्त डीपमध्ये विचारले जातात. जगाचे, महाराष्ट्राचे आणि भारताचे चालू घडामोडी विचारले जातात तुम्हाला रेग्युलर. अंकगणित आणि सांख्यिकीमध्ये प्रश्न असतात. त्याच्यानंतर चौथा प्रश्न टॉपिक जो असतो तुमचा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 वरती प्रश्न असतात. त्याच्यानंतर 5 नंबरचा विषय असतो भारतीय संघ राज्यव्यवस्था. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्यामध्ये काय काय विचारलं जाईल तुम्हाला. सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947 पर्यंत. महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारक असतील, स्वातंत्र्यपूर्व भारतामधील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रांबद्दल माहिती असेल. पदवीच्या बेसवरती सर्व अभ्यास तुम्ही हा केलेला असेल. 12वीच्या इतिहासामध्ये देखील तुम्ही अभ्यास हा केलेला असेल. त्यानंतर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक फिजिकल भूगोल तुम्हाला विचारला जातो. प्राकृतिक त्याचबरोबर विभाग असतात ते विचारले जातील. हवामानशास्त्र, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यमानातील विभागावर बदल, नद्या, पर्वत, पठारे, विविध भूरूपे, त्याच्यानंतर नैसर्गिक संपत्ती किंवा खनिजे असतील, सामाजिक भूगोल असेल, लोकसंख्या असतील, याबद्दलचे प्रश्न तुम्हाला महाराष्ट्राच्या व भारताच्या भूगोलामध्ये विचारले जातील. त्याच्याच मधला एक टॉपिक उपटॉपिक असतो तुम्हाला पर्यावरणाचा. पर्यावरणावरती देखील प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर तुम्ही सरळ सेवेच्या बरोबरच हा देखील अभ्यास विद्यार्थ्यांनो बराचसा करू शकतात.
तीही परीक्षा तुम्हाला या ठिकाणी उपयोगी येतात. पर्यावरण जसे की आता विद्यार्थी मित्रांनो वन विभागाची परीक्षा असते त्याच्यामध्येही बरेचसे भूगोल आणि पर्यावरणावरती प्रश्न असतात. तर पर्यावरणामध्ये मानवी विकास आणि पर्यावरण असेल, पर्यावरणपूरक विकास असेल, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण असेल, प्रदूषण असेल, पर्यावरणामधील संवर्धनातील कार्यरत असलेली राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना इत्यादीबद्दलची माहिती विचारली जाते. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल प्रश्न असतात, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो भौतिक म्हणजे फिजिक्सवरती प्रश्न, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, त्यानंतर दूरसंवेदन, हवाई, ड्रोन व छायाचित्रांबद्दल प्रश्न, हे सर्व टॉपिक तुम्हाला या ठिकाणी असतील. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थामध्ये समग्रलक्षी अर्थव्यवस्था असेल, त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमधील वृद्धी आणि विकास असेल, सार्वजनिक वित्त असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल असेल, भारतीय अर्थव्यवस्था असेल, भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलचे वेगळे प्रश्न तुम्हाला असतील, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही याच्यामध्ये असणारी तुम्हाला, भारतीय अर्थव्यवस्थेमधील वित्त आणि वित्तीय संस्था असतील, भारतीय शेती व ग्रामीण विकास असेल, सहकार असेल, त्यानंतर वित्तीय क्षेत्र असतील, उद्योग व सेवा क्षेत्राबद्दल प्रश्न असतील, पायाभूत सुविधा आणि त्याचे विकासाबद्दलचे प्रश्न असतील, आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल ही प्रश्न आणि भांडवलाबद्दल देखील प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर हा विद्यार्थी मित्रांनो टॉपिक आणि सिलेबस याच्यामध्ये जो आहे किती त्याच्यामध्ये उपटॉपिक आहेत त्यानुसार सिलेबस तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये 2 पेपर होतात तुमचे. पेपर 1 मराठी इंग्रजी आणि दुसरा सामान्य ज्ञान चाचणी विषयावरील उपघटकांचा अभ्यासाचा समावेश तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. तर ह्या दोन्हीही विद्यार्थी मित्रांनो PDF फाईलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा टेलिग्राम चॅनलवरतीही शेअर करत आहे, तिथून देखील तुम्ही पाहू शकता. ग्रुप सी आणि बीचा जवळपास विद्यार्थी मित्रांनो मेन्समधील सिलेबस एकच आहे, प्रीचा तर एकच आहे विद्यार्थी मित्रांनो. ग्रुप बीचा जर बघितला आपण तर पहा विद्यार्थी मित्रांनो याचेही 400 गुणांसाठीच तुमचे पेपर होतात. ग्रुप बीचा हा सिलेबस आहे, MPSCचा ऑफिशियल सिलेबस आहे हा. याच्याही 2 प्रश्नपत्रिका असतात, मराठी इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी. सेम विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये सेमच टॉपिक्स आहेत. तर अशा पद्धतीने ही तुमची अभ्यासाची स्ट्रॅटेजी असायला हवी टॉपिक वाईज. त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टॉपिक वाईज या ठिकाणी रोजच्या रोज तुम्हाला या ठिकाणी क्लास लावून असेल किंवा प्रत्येक टॉपिक वाईज अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले अड्डा 24/7 त्यांचे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो टॉपिक वाईज तुम्हाला विश्लेषण दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. चॅनलचा कोड वापरून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये सूट घेऊ शकता. तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यासाठी नक्की या व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.